हम एक घटना के बारे में देख रहे हैं। एक घटना आपण पाहत आहोत कि यीशु मसीह के चेले जो हैं नाव में बैठकर जा रहे हैं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य जे आहेत ते नावेत बसून जात आहेत और उनकी नाव जो है आधे झील तक वो पहुंचे हैं। आणि त्यांची नाव जी आहे ते अर्ध्या समुद्रामध्ये पोहोचली आहे। अचानक आंधी और तूफान वहां से उठते हैं। आणि अचानक त्या ठिकाणी वारा आणि वादळ त्या ठिकाणी निर्माण होतं। उनकी नाव को वो आगे नहीं जाने दे रहे हैं। त्यांची नाव ते वारा आणि वादळ पुढे जाऊ देत नाही। वो इतने परेशान हो गए, इतनी ताकत उन्होंने लगाया है कि उनकी ताकत भी कमजोर हो गई है। ते इतके त्रस्त झालेले आहेत, परेशान झाले, त्यांची ताकद सुद्धा त्या ठिकाणी कमी पडत आहे। वो थक चुके हैं, ते थकले आहेत, वो आगे नहीं बढ़ पा रहे हैं, ते पुढे जाऊ शकत नाही। उनकी नाव को पूरी तरह से हवा ने घेर लिया है आणि त्या वाऱ्याने पूर्णपणे त्या नावेला घेरलं होतं। उनको आगे नहीं जाने दे रही। त्यांना पुढे जाऊ देत नव्हती। काफी ताकत लगाने के बावजूद भी वो आगे बढ़ नहीं पा रहे हैं। पूर्ण ताकद लावून सुद्धा ते पुढे जाऊ शकत नव्हते। कई बार हमारे जिंदगी में ऐसा ही होता है। कितीतरी वेळा आमच्या जीवनामध्ये असंच होतं। हम आगे जाना चाहते हैं, आम्हाला पुढे जायचं असतं, हम बहुत बार सफल होना चाहते हैं, बऱ्याच वेळा आम्हाला यश प्राप्ती हवी असते, हमारे पारिवारिक जीवन के अंदर हम खुशियां चाहते हैं, आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला आनंद हवा असतो, बहुत सारी बातों के लिए हम आगे बढ़ना चाहते हैं, बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्हाला पुढे जायचं असतं। लेकिन कई बार हमारे जीवन में ऐसी कुछ परिस्थिति आती है कि वो चीज हमें आगे नहीं बढ़ने देती। पण बऱ्याच वेळा आमच्या जीवनामध्ये अशी काही गोष्ट येते की ती गोष्ट आम्हाला पुढे जाऊ देत हम नाही बहुत ताकत लगाते हैं, आणि आपण भरपूर ताकद लावतो, पूरा जी जान लगाकर हम उसका सामना करते हैं, संपूर्ण जीवाने आम्ही ताकदीने तिथे ताकद लावतो, लेकिन वो हमारी ताकत कम पड़ जाती पण है आमची ताकद त्या ठिकाणी कमी पडते और हम कहने लगते हैं कि अब ये मुझसे नहीं होगा, मग आम्ही म्हणू लागतो की मला हे होणार नाही, शक्य नाही, मैं आगे नहीं बढ़ पाऊंगा, मी पुढे जात नाहीये, मैं नहीं जा पाऊंगा, मी जाऊ शकत नाहीये। और हमें अनेक प्रकार की निराशाएं और हताश होकर हम बैठ जाते हैं आणि निरनिराळ्या प्रकारची निराशा आमच्या जीवनामध्ये येते आणि आम्ही हताश हतबल होऊन बसतो और हम कहते हैं कि अब मेरे जीवन के अंदर मैं कभी मेरे जीवन में आगे नहीं बढ़ पाऊंगा। आणि मग आम्ही म्हणतो की माझ्या जीवनामध्ये मी कधीच पुढे जाऊ शकत नाही। लेकिन वहाँ ये जब नाव रुक गई है, हवाओं ने इनको रुका दिया है आणि त्या ठिकाणी ही जी नाव थांबलेली आहे, वाऱ्याने तिला थांबवलेलं आहे, और उनको आगे नहीं जाने दे रही है, तिला पुढे जाऊ देत नाहीये। उसी समय प्रभु यीशु मसीह पानी पर चलते हुए आगे बढ़ रहे आणि हैं त्याच वेळेला त्या क्षणी प्रभू येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे ते जात आहे और उनके पास में वो आ पहुंचे हैं। त्यांच्या जवळ ते पोहोचलेले आहे और जब उन्होंने देखा कि कोई आ रहा है समुद्र में पानी पर चलते हुए, आणि शिष्यांनी पाहिले की कोणीतरी पाण्यावरून चालत आमच्याकडे येत आहे। पहली बात वो डर गए, पहिली गोष्ट तर घाबरले और उन्होंने पतरस ने वहां पे पतरस नाम का एक व्यक्ति उस नाव में बैठा हुआ है, आणि पेत्र नावाचा एक व्यक्ती त्या नाव्यामध्ये बसलेला आहे। उसने यीशु मसीह को कहा, येशूला त्याने म्हटलं, यदि तू यीशु है तो मुझे आने के लिए तू कह दे, जर तू प्रभु येशू आहेस तर मला तिकडे येण्याची आज्ञा कर। यीशु मसीह ने एक शब्द कहा, येशूने एक शब्द म्हटला, आ, ये, और इस शब्द के ऊपर उसने भरोसा किया आणि त्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला। एक शब्द काफी है हमारे जीवन में आगे बढ़ने के लिए, एक शब्द पुरेसा आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुढे और जाण्यासाठी, ये शब्द परमेश्वर की ओर से आना है। आणि हा शब्द परमेश्वराकडून असायला हवा। यीशु का एक शब्द हमारे जीवन में जहां पर हम अटके हुए हैं उसको आगे ले जाने के लिए समर्थवान है। येशूचा एक शब्द आम्ही ज्या ठिकाणी आम्ही अडखळण झालेला आहे त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी, पुढे जाण्यासाठी एक शब्द आम्हाला पुरेसा आहे। ये शब्द किसी मनुष्य का नहीं है, आणि हा शब्द कुठल्या मनुष्याचा नाहीये, ये शब्द सृष्टि के रचनाकार परमेश्वर का है। आणि हा शब्द सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर त्याचा आहे। जब सृष्टि का रचनाकार जब कुछ बोलता है, ज्यावेळेस सृष्टीचा निर्माण करता काही बोलतो, कुछ होता है, काहीतरी घडतं, और उसको होना ही पड़ता है। आणि ते घडायलाच पाहिजे। जब परमेश्वर ने पूरी सृष्टि को बनाया तो शब्द बोलता गया परमेश्वर और सृष्टि निर्माण होती गई। परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, त्यावेळेस तो शब्द बोलत गेला आणि सृष्टी निर्माण झाली। और वही शब्द आपके और मेरे जीवन में बोलना चाहता है, आणि तेच शब्द तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याला बोलायचे आहेत। एक ही शब्द उसका काफी है हमारे जीवन की रुकावटों को दूर करने के लिए। एकच शब्द पुरेसा आहे देवाचा आमच्या जीवनामध्ये जे अडखळण आलेलं आहे त्याला काढण्यासाठी। इसलिए उस शब्द पर हम विश्वास करें, त्या शब्दावर आम्ही विश्वास जब ठेवावा। यीशु के शब्द पर हम विश्वास करेंगे तभी हमारे जीवन में अलौकिक सामर्थ्य को, अलौकिक चमत्कार को देख पाएंगे। आणि ज्यावेळेस आम्ही त्या शब्दावर विश्वास ठेवू ना,
त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार आपण पाहूया. अगर आपके जीवन के अंदर आप आगे बढ़ना चाहते हैं, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढे जायचं आहे, खुदा के अलौकिक सामर्थ्य को देखना चाहते हैं, देवाचं अलौकिक सामर्थ्य तुम्हाला पाहायचं आहे, खुदा के चमत्कार को देखना चाहते हैं, देवाचे चमत्कार पाहिजे आहेत, तो उसके शब्द पर विश्वास करना होगा. तर त्याच्या शब्दावर वचनावर विश्वास यीशु पर विश्वास करना होगा. येशूवर विश्वास ठेवावा यीशु लागेल. कौन है? येशू कोण आहे? यीशु शब्द है. येशू शब्द आहे. शब्द कौन है? शब्द कोण आहे? वो यीशु है. तो येशू उस पर आहे. विश्वास करना होगा. त्याच्यावर विश्वास ठेवा. जब हम उस पर विश्वास करेंगे, ज्या वेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू, तब हमारे जीवन के अंदर एक बड़े चमत्कार को हम देख पाएंगे. त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एक मोठा चमत्कार आम्ही पाहू. इसलिए विश्वास रखना सबसे महत्वपूर्ण बात है. म्हणून विश्वास ठेवणं सर्वात मोठी गोष्ट आहे, अगर आप महत्वपूर्ण आहे. अगर आपके और आप यहाँ पे बैठे हैं, मैं यहाँ पे हूँ, अगर हमारा विश्वास नहीं है तो हम परमेश्वर के चमत्कार को नहीं देख पाएंगे. आपण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत, मी ह्या ठिकाणी बसलेलो आहे, आणि माझ्यामध्ये जर विश्वास नाही आहे तर आमचं बसणं व्यर्थ आहे. हम आगे नहीं बढ़ पाएंगे. आम्ही पुढे जाणार नाही. इसलिए आप विश्वास के साथ में बैठे म्हणून तुम्ही बसत असताना विश्वास ठेवून बसा. और ये ध्यान रखें कि यीशु मसीह आज मेरे जीवन में बड़ा काम करने वाला है. आणि मग एक लक्षात ठेवा तुम्ही की तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू एक मोठं कार्य करणार ये आहे. विश्वास के साथ बैठे. अशा विश्वासाने तुम्ही बसा. आज परमेश्वर मुझे छुएगा. आज परमेश्वर मला स्पर्श करेल, मेरे बातों को स्पर्श करेगा. माझ्या गोष्टींना स्पर्श करेल. ये विश्वास के साथ में आप बैठे हैं. अशा विश्वासाने तुम्ही बसा. और जब पतरस ने यीशु मसीह के चेले ने कहा मुझे कहो कि मैं आना चाहता हूँ आपके पास में. आणि पेत्राने म्हटलं, येशूचा शिष्य जो आहे पेत्र, त्याने म्हटलं की येशू तू मला आज्ञा कर की मी पाण्यावरून चालत येऊ. और यीशु मसीह ने कहा आ जा. आणि येशूने म्हटलं ये. और इसने अपनी नाव में बैठा हुआ है. तो नावेत बसलेला आहे. अपनी नाव से उसने पैर निकाला. नावेतून त्याने पाय काढले. और नाव से पैर निकालकर उसने अपने पैरों को जमीन पानी पर रखा. आणि नावेतून त्यांनी पाय काढून त्यांनी पाण्यावरती ठेवले. और वो यीशु मसीह उसके सामने है. येशू ख्रिस्त त्याच्या समोर आहे. जब यीशु मसीह को सामने देख रहा है, उसके और देखते हुए वो आगे बढ़ रहा है. येशू ख्रिस्ताकडे पाहून तो पुढे चालत आहे. वो एक एक पैर आगे बढ़ा रहा है. एक एक पाऊल त्याचं पुढे जात वो आहे. पानी पर चलने लगा तो है. पाण्यावर चालू लागला. सुनिए, ऐका. अगर आपको अलौकिक सामर्थ्य परमेश्वर की आपके जीवन में देखना है, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत सामर्थ्य पाहायचं असेल, तो आपको और मुझे विश्वास रखते हुए हमें अपने चीजों से निकलना होगा. आणि विश्वास ठेवून आमच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून बाहेर निघावं लागेल. उन विचारों को छोड़ दें आप, ते सर्व विचारांना सोडा कि जो आपको परेशानी में डालते हैं, जे तुम्हाला त्रासामध्ये टाकत जो आहे, आपको डुबाते हैं. जे तुम्हाला बुडवत आहे, अब वो विचारों को छोड़ दें त्या आप. विचारांना सोडून टाका. आप यीशु मसीह की ओर देखें, तुम्ही येशूकडे पहा. कि यीशु मसीह ही हमारे जीवन में हमें आगे बढ़ाएगा. येशू ख्रिस्तच आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुढे घेऊन जाईल. और जब ये आगे बढ़ रहा है, आणि तो पुढे जात आहे, तब वो यीशु मसीह की ओर देखते हुए वो पानी पर चलने लगा है. येशूकडे पाहून तो पाण्यावर चालत आहे. अचानक वहां पे कुछ बातें होती हैं. अचानक काही गोष्टी घडतात. सुनिए, मत्ती को शुभवर्तमान 14:30 वचन कहता है. मत्ती 14:30 असं सांगतं. मत्ती को शुभवर्तमान इसका 14:30 वचन. मत्ती 14:30 वचन. मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ, मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आप ध्यान से सुनना. तुम्ही लक्षपूर्वक अगर इस बात को आपके जीवन में ध्यान से सुनकर अपने जीवन में अपनाएंगे तो आपको परमेश्वर के अनुभव, अद्भुत चमत्कार आप देख पाएंगे. लक्षपूर्वक जर तुम्ही ऐकलं आणि ह्याच्याकडे लक्ष दिलं तर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडेल. सुनिए, ऐका. अब ये व्यक्ति प्रभु यीशु की ओर देखता हुआ अपने कदमों को आगे बढ़ाता हुआ पानी पर चल रहा है. हा व्यक्ती जो आहे पेत्र नावाचा, तो येशूकडे पाहून त्याचे पाऊल तो उचलत आहे. और अचानक एक घटना वहां पर होती है. अचानक एक घटना त्या ठिकाणी घडते. सुनिए, ऐका. परंतु वारा जोराचा पाहून तो भ्याला. सुनिए, यहाँ लिखा है उसने हवा को देखकर डर गया. आणि त्याने वाऱ्याला पाहिला आणि तो घाबरला. सुनिए, ऐका. वो हवा किसको दिखती नहीं है, आणि वारं कुणाला दिसत नाही, लेकिन हवा का अनुभव कर सकते हैं. पण त्या वाऱ्याचा अनुभव करू उसकी शकतो. आवाज को सुन सकते हैं. त्याचा आवाज ऐकू शकतो. पतरस ने वही किया. पेत्राने तेच केलं. उसने क्या किया? त्यांनी काय केलं? जब तक वो यीशु की ओर देख रहा है, तो जोपर्यंत तो येशूकडे पाहत आहे, तब तक वो पानी पर चलता हुआ आगे बढ़ रहा है. तोपर्यंत तो पाण्यावर चालत पुढे जात लेकिन आहे. जिस समय उसने अपने जीवन के अंदर हवा को देखना, हवा को महसूस करना शुरू किया, आणि ज्या वेळेला त्यांनी त्या वाऱ्याकडे पाहिलं, वाऱ्याचा अनुभव घेतला, वाऱ्याला जाणून म्हणजे वाऱ्याकडे पाहिलं, तब उसके जीवन में हम देखते हैं कि वो डूबने लगा. आणि त्यावेळेस तो
बुडू लागला. देखिए पहा, वो हवा को देखकर डर गया है. तो वाऱ्याला पाहून घाबरला. कई बार हमारे जिंदगी के में चलते हुए हम ऐसी बहुत सारी हवाएं जैसी बहुत सारी चीजें हमारे जीवन में उठती हैं आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या वाऱ्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये उभ्या राहतात. और हम उसको देखकर डर जाते हैं. आणि मग त्या गोष्टीला पाहून आम्ही घाबरतो. ये डर ही आपको और मुझे डुबाएगा. आणि ही भीती जी आहे, ही भीतीच तुम्हाला आणि मला बुडवेल. ये डर ही आपको और मुझे आगे बढ़ने नहीं देगा. ही भीती जी आहे ती आम्हाला पुढे जाऊ देणार नाही. जब तक यीशु मसीह की ओर देखते हुए चल रहे तब तक कोई डर नहीं है. जोपर्यंत येशूकडे पाहून तुम्ही पुढे जाताय, काही भीती नाही. और जब हम अपने ध्यान को वहां से हटा देते हैं, मग आमचं लक्ष आम्ही येशूकडून हटवतो, तब हमारे जीवन में हम डूबने लगते हैं. मग आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये बुडायला लागतो. पतरस ने क्या किया? पेत्राने काय केलं? वो यहाँ लिखा इब्रानियों की किताब पत्री का 12 अध्याय 2 वचन. इब्री करास 12 अध्याय 2 वचनात लिहिलंय. वहां पर वो लिखता है कि विश्वास के कर्ता की ओर देखते हुए हम आगे बढ़े. आणि तो विश्वासाचा उत्पन्न करता जो येशू आहे त्याच्याकडे पाहून पुढे चालावं. जब आप विश्वास के कर्ता की ओर अपनी नजरों को लगाकर आगे बढ़ेंगे, आणि विश्वास निर्माण करणारा जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे तुमची दृष्टी लावा. कितने भी आंधी और तूफान उठने दो, कितीही वारा वादळ येऊ दे, वो आपको डुबा नहीं पाएंगे. तुम्हाला ते बुडवू शकणार वो नाही. आपको डुबा नहीं पाएंगे. तुम्हाला ते बुडवू शकणार नाही. अभी भी जब ये यीशु की ओर देखता हुआ, विश्वास के कर्ता की ओर देखता हुआ जब आगे बढ़ रहा है, आणि विश्वासाचा निर्माण करता प्रभू येशू त्याच्याकडे पाहत पाहत तो पुढे जात आहे. जब ये उसको देख के आगे बढ़ रहा है, त्याला पाहत पाहत तो पुढे जात अभी आहे. भी हवाएं उठ रही हैं, आणि वादळ तर येत अभी भी लहरें उठ रही हैं, लाटा येत आहे. लेकिन वो लहरों का असर, वो आंधियों का असर इस पर नहीं हो रहा है. पण ते वारा वादळ आणि त्या लाटांचा प्रभाव याच्यावर होत नाहीये. कुछ भी असर, एक भी असर उसके ऊपर नहीं हो रहा है. कोणताही प्रभाव त्याच्यावर होत नव्हता. अगर हम यीशु की ओर देखते हुए आगे बढ़ेंगे, मैं आपसे कहना चाहता हूं, कुछ भी हो जाए हमारे जीवन के अंदर, कितने भी तूफान लहरें उठे, हमारे जीवन का कोई असर, कोई प्रभाव नहीं हो आणि सकता. आमच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट घडू द्या, किती लाटा वादळ वारं येऊ द्या, जोपर्यंत आम्ही प्रभू येशूकडे पाहताय, आम्हाला कोणत्याही गोष्टीचा प्रभाव होणार नाही. सुनने मिलेगा, देखने मिलेगा, ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल, लेकिन आप अपनी नजर को यीशु की ओर से ना हटाएं. तुम्ही येशू पासून तुमची दृष्टी नजर हटवू नका. पतरस ने क्या किया? पेत्राने काय केलं? अपनी नजर को हटाया. त्याची दृष्टी त्यांनी, जो भयानक आवाज है उसको सुना, उस भयानक आवाज है उसको सुनाई दी. आणि ते आवाज जे आहेत वाऱ्या वादळाचे त्याला ते ऐकायला आले. बहुत सारी लहरें उठती हुई उसको दिखाई दी. आणि मोठे मोठ्या लाटा त्याला दिसल्या. उसकी आवाजें सुनाई दी. त्याची आवाज ऐकायला आले. हवाओं की आवाजें सुनाई दी. वाऱ्याचा आवाज आला. और उसने अपनी नजर को हटाई और उनकी ओर देखने लगा. आणि येशू ख्रिस्ताकडून त्याची नजर हटली आणि त्या वारं वादळ लाटांना तो पाहू लागला. हवा और लहरें शैतानी नहीं थी. हवा और लहरें शैतानी नहीं है. आणि वारा आणि वादळ हे शैतान नाहीये. ये विश्वास के विपरीत थी. आणि हे विश्वासाच्या विपरीत आहे. इसने क्या किया? आणि काय केलं? जब इसने आवाज को सुना, ज्यावेळेस त्यांनी ते आवाज ऐकले, इसके मन में अलग अलग प्रश्न उठने लगे. त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. इसके हृदय के अंदर अलग अलग विचारों को आना शुरू हो गया. त्याच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले. और उसने कहना शुरू किया, तो म्हणायला लागला, अरे 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 तू यहाँ पर कैसे आ गया? तू ह्या ठिकाणी कसा आला? अरे तू पानी पर कैसे चल सकता है? पाण्यावर कसा काय चालू आज शकतो? तक कोई मनुष्य पानी पर नहीं चला है. आतापर्यंत कोणी मनुष्य पाण्यावर चालला नाही. तू वापस, तुझे जाना चाहिए. तुला परत जायला हवं. तू यहाँ पर नहीं होना चाहिए. तू इथे कशाला आला? वो कुछ कदम, बाइबल कहती है कि पतरस कुछ कदम चला है. बायबल असं सांगतं की ते काही पावलं पुढे गेला. वो आगे चलता है, तो पुढे जात होता, पानी पर चल रहा है, पाण्यावर चालत लेकिन आहे. उसके विचारों ने उसको हिला दिया. पण त्याच्या विचारांनी त्याला तो डगमगला. जो उसने सुना है, त्यांनी जे ऐकलं उसके ऊपर विश्वास करना शुरू किया. त्याच्यावर विश्वास ठेवायला जो सुरुवात वो केली. देख रहा है, जे पाहत आहे उसके ऊपर विश्वास करना शुरू त्या किया. गोष्टीवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. और उसने अपनी नजर को हटा के विचारों पर अपनी नजर को गड़ाया. आणि येशू ख्रिस्तावरची नजर त्यांनी काढली आणि त्याच्या विचारावर त्यांनी नजर लावली. जब उसने ऐसा किया, ज्यावेळेस त्यांनी असं केलं, बाइबल कहती है बायबल असं वो सांगतं, डूबने लगा. तो बुडू लागला. वो डूबने तो लगा. बुडू लागला. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगतो, आज आपके विचार आपसे क्या कह रहे हैं? तुमचे विचार काय म्हणत आहे? आपका दिल आपसे क्या कह रहा है? तुमचं हृदय तुम्हाला काय म्हणत और आहे? ऐसा कभी नहीं हो सकता. असं होऊ तू शकत ठीक नाही. नहीं हो सकता. तू बरा होऊ शकत तेरा नाही. परिवार में कभी शांति नहीं आ सकती. तुझ्या कुटुंबामध्ये शांती येणार नाही. तेरा पति सुधर नहीं सकता. तुझा नवरा सुधारणार तेरी नाही. पत्नी सुधर नहीं सकती. तुझी बायको सुधारणार तेरे नाही. बच्चे सुधर नहीं सकते. तुझे लेकर सुधारणार तेरा नाही. तू गरीब रहने वाला है. तू गरीबच तू राहशील. शापित रहने वाला है. शापित राहशील. तू बीमारी में मरने वाला तू है. आजारात मरशील. आपके विचार आपसे क्या बात कर रहे हैं? तुमचे विचार तुमच्याशी काय बोलत आहे? आपको बच्चा नहीं हो रहा है. तुम्हाला मुलं होत नाही. कई सालों से आप इलाज करवा रहे किती हैं. वर्षापासून तुम्ही इलाज करत आप आहात. डॉक्टर कह रहा है कि नहीं हो सकता है. डॉक्टर म्हणतो नाही होत. वो भी थक गया है. तो पण थकला. आप भी इलाज
इलाज कर करके थक गए हैं, तुम्ही पण विलाज करून करून दमले, आपके विचार कह रहे हैं कि अब कुछ नहीं हो सकता, तुमचे विचार म्हणत आहे की आता काही होऊ शकत लेकिन नाही. बाइबल कहती है पण बायबल तो सांगतं वान स्त्रियों को आनंदी माता करने का सामर्थ्य तो रखता है. वान स्त्रीला आनंदी माता करण्याचं सामर्थ्य उसका एक ठेवतो. शब्द, त्याचा एक शब्द, उसका एक शब्द त्याचा एक शब्द काफी हमारे जीवन में प्रभाव डालने के लिए. पुरेसा आहे आमच्या जीवनावर प्रभाव टाकण्यासाठी. इसलिए अब हम क्यों डूबते हैं, आम्ही का बुडतो? क्यों हम हमारे जीवन में हम आगे प्रभु के चमत्कार को नहीं देख पाते? का आमच्या जीवनामध्ये देवाचा चमत्कार आम्ही पाहू शकत क्योंकि हम नाही? बाकी बातों को सुन रहे हैं, कारण की आम्ही बाकीच्या गोष्टी ऐकत आहे. बाकी बाकी जो लहरों की आवाज है, जो हवाओं की आवाज है, उसको सुन रहे हैं. वाऱ्याचा वादळाचा आवाज आम्ही ऐकत आहे. हम अपनी अपनी इंद्रियों पर, हमारे 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 इंद्रियों पर हम निर्भर हैं. आमच्या इंद्रियांवरती आम्ही अवलंबून आहे. हम जो हम बॉडी कहते, जो हमारा शरीर कहते, उस पर विश्वास करते हैं माझं जे शरीर सांगत आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो और उसके अनुसार हम चलते हैं. मग आम्ही त्याच्यानुसार चालतो. रिपोर्ट क्या कह रही है, हम उसके अनुसार चलते हैं. रिपोर्ट काय सांगत आहे त्याच्यावरती आम्ही चालतो. जब हमें रिपोर्ट हमारी आती है तो हम डर जाते हैं. मग ज्यावेळेस आमचा रिपोर्ट येतो त्यावेळेस आम्ही घाबरतो. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगतो, आज रात आपसे कुछ कहना चाहता हूँ. आज रात्रीला मी तुम्हाला काही सांगू आज इच्छितो. आपके जीवन में क्या हालत है, आज तुमच्या जीवनामध्ये काय परिस्थिती आपकी आहे, रिपोर्ट क्या कह रही है, तुमचा रिपोर्ट काय सांगत आपका आहे, डॉक्टर क्या कह रहा तुमचा है, डॉक्टर काय म्हणत आपकी आहे, हालत क्या कह रही तुमची है, परिस्थिती काय सांगत आप आहे, वहां से नजर हटा दें. आज तिकडून तुमची दृष्टी काढा, आपकी नजर वहां से हटा दें. तिथून तुमची नजर काढा, आपकी नजर हटा के विश्वास करता जो यीशु की ओर लगाएं. आणि विश्वासाचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्यावर तुमची दृष्टी लावा. आज ही, आज इसी समय आता परमेश्वर की अलौकिक सामर्थ को उतरते हुए आप देखेंगे अपने देवाचं जीवन में. अलौकिक सामर्थ्य तुमच्यावर उतरताना तुम्ही पाहाल. और जब तक पत्रस यीशु पर केंद्रित था, आणि जोपर्यंत पेत्राची दृष्टी येशूवर होती, कोई समस्या नहीं थी. काय कोणती समस्या नव्हती. लेकिन जब उसके जीवन में जब उसने विपरीत चीजों को देखा आते हुए, ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये विपरीत गोष्टी येताना त्यांनी पाहिल्या, उसने यीशु की ओर से ध्यान हटा दिया. येशू पासून त्याची दृष्टी त्यांनी काढली. और अब जो उठ रहा है अभी इस जगह पर, जो हालत उसकी है इस जगह पर, आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती होती उसके पर वो ध्यान देने लगा. त्याच्यावर त्याचं लक्ष गेलं. और बाइबल कहती है बायबल असं सांगतं, वो डूबने लगा. तो बुडू लागला. परमेश्वर से उसने ध्यान हटाया. परमेश्वरापासून त्याचं लक्ष निघालं हवा और लहरों पर उसने दृष्टि करना आरंभ किया आणि वारा वादळ आणि लाटांवर त्याची नजर गेली और वो डूबने लगा. आणि मग तो बुडू लागला. बहुत बार हमारी नजर अलग अलग परिस्थितियों पर होती है आणि बऱ्याच वेळा आमची दृष्टी आहे ते वेगवेगळ्या गोष्टींवर जाते और इसलिए हम निराशाओं में चले जाते हैं. मग आम्ही निराशामध्ये जातो. हम हताश हो जाते हैं. मग आम्ही हतबल होतो. हम वो एक इंग्लिश वर्ड है डिप्रेशन में चले जाते हैं. आम्ही मग डिप्रेशन मध्ये और जातो. इतना डिप्रेशन में चले जाते हैं कि हमारा उठना मुश्किल हो जाता है. आणि एवढं डिप्रेशन मध्ये जातो, निराशेमध्ये जातो की आम्ही उठूच शकत नाही. क्यों होता है ऐसे? का होता क्योंकि हमारा जो विश्वास है उन चीजों पर चला गया का होता असं की त्या परिस्थितीवर आमचा विश्वास जातो और हम उठ नहीं पाते. मग आम्ही उठू शकत नाही. जब आपका और मेरा ध्यान जब वहां से हटेगा, ज्यावेळेस तुमची आणि माझी नजर, दृष्टी, लक्ष तिथून निघेल, आप पानी पर चलना शुरू कर देंगे. तुम्ही पाण्यावर चालायला सुरुवात कराल. ऐसी चीजों पर चलना शुरू करेंगे अशा गोष्टीवर चालाल जो आपको डुबाती है, जी गोष्ट तुम्हाला बुडवते, जो आपकी जान लेने का प्रयत्न करती है, तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करते, जो आपको मारने की कोशिश करती है. तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करणारी वो जी सब गोष्ट आहे, चीजें आपके पैरों के नीचे होकर आप विजयशाली जीवन जिएंगे. सर्व गोष्टी त्या तुमच्या पायाखाली असतील आणि तुम्ही विजयशाली जीवन जगाल. आप प्रभु आपसे मुझसे कहता है, प्रभू तुम्हाला आणि मला म्हणतो, हम बाकी की चीजों पर ध्यान ना दें. बाकीच्या गोष्टींकडे आम्ही लक्ष लावू नये. हमारे जीवन में बहुत सारी चीजों का मनन हम करते हैं. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टींवरती आम्ही मनन करतो. जिसका मनन नहीं करना चाहिए वो सबसे पहले मनन करते हैं. ज्या गोष्टीचं मनन आम्हाला करायचं नाहीये त्याचंच आम्ही मनन करतो. और वो चिंता हमको घेर लेती है. आणि मग त्या सर्व चिंता आम्हाला काय करतात, घेरतात. इसलिए मनन किस पे करना है हमें? मग मनन कशावर करायचंय? जो डूबने नहीं देगी ना, उस पर हमको मनन करना जे है. आम्हाला बुडू देत नाही त्याच्यावर आम्हाला मनन करायचं. और वो है परमेश्वर का वचन. आणि ते आहे देवाचं वचन. वो है प्रभु यीशु मसीह है. प्रभू येशू ख्रिस्त आहे. हम अपनी जो 5 इंद्रियां हैं जो हमें महसूस कराती हैं कि तू बच नहीं पाएगा, आणि आमचे 5 इंद्रिय जे आहेत ते आम्हाला सांगतात की तू वाचणार नाहीस. तो इसके ऊपर अगर आपको विजय लेना है, त्याच्यावर आम्हाला विजय घ्यायचा आहे, तो आपको वचन में और प्रार्थना में परमेश्वर के लोगों की सहभागिता में बढ़ना होगा. तुम्हाला वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये
आणि देवाच्या लोकांच्या संगतीमध्ये वाढावं लागेल. जब आप प्रार्थना करेंगे, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना जब करा, आप वचन को पढ़ेंगे, ज्यावेळेस तुम्ही वचन वाचा, तो ये पांचों इंद्रिय आपसे कहेंगे, मग तुमचे 5 इंद्रिय तुम्हाला म्हणतील, अरे तू किससे बात कर रहा है? तू कुणाला बोलत आहे बाबा? अरे मैंने जिससे तू बात कर रहा है मैंने उसको कभी देखा नहीं, आणि तू ज्याच्याशी बोलतोय ना त्याला मी अजून पाहिलेलं और नाही, जिससे तू बातें कर रहा है मैंने उसको कभी सुना नहीं, आणि तू ज्याच्याशी बोलतोय त्याच्याबद्दल मी कधी ऐकलं नाही, अरे मैंने कभी उसको महसूस नहीं किया. मी त्याचा कधी अनुभव घेतला ये नाही. हमको अलग 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 चीजों को वो लेकर हमारे दिमाग में आएगी, आणि वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आमच्या डोक्यामध्ये विचारांमध्ये ते येतील, लेकिन हमें वहां से हटना है. पण आम्हाला त्याच्यापासून बाजूला जायचं आहे. हमें प्रार्थना करना है, आम्हाला प्रार्थना करायची आहे. परमेश्वर के साथ सहभागिता बना के रखना है. देवासोबत संगती करायची आहे. आप इसको करते रहे, तुम्ही हे करत राहा. शायद आपको एक दिन में महसूस ना हो. कदाचित तुम्हाला एका दिवसात अनुभव येणार नाही. कई बार हम निर्भर होते हैं कि जब तक मेरे शरीर पे कांटे नहीं आएंगे तब तक प्रभु की उपस्थिति महसूस नहीं होती. आम्हाला असं कधी कधी असं वाटतं की जोपर्यंत माझ्या अंगावर काटे येत नाहीत तोपर्यंत मला देवाची उपस्थिती जाणवत नाही. मेरे जब तक बाल खड़े नहीं होंगे तब तक प्रभु की उपस्थिति नहीं आती. माझे केस जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत देवाची उपस्थिती माझ्यावर येत नाही. जब तक मैं हिलूंगा नहीं तब तक प्रभु की उपस्थिति नहीं आएगी. जोपर्यंत मी हलणार नाही तोपर्यंत देवाची उपस्थिती आली नाही. जब तक मेरा शरीर ठंडा नहीं होगा तब तक प्रभु की उपस्थिति नहीं आती. जोपर्यंत मी थंड होत नाही तोपर्यंत माझ्यावर उपस्थिती येत नाही. प्रभु ठंडा गर्म करने के लिए नहीं आता. देव थंड आणि गरम करण्यासाठी नाहीये. इसके लिए आपको मुझे विश्वास करना होगा कि जिसकी मैं आराधना कर रहा हूं वो मेरे साथ में है. तुम्हाला असा विश्वास ठेवायचा आहे की मी आता देवाची आराधना करत आहे तर देव माझ्या सोबत आहे. मेरे साथ में परमेश्वर है. देव माझ्या सोबत आहे. प्रभु का वचन कहता कि वो मेरे साथ में है. देवाचं वचन सांगतं की तो माझ्या सोबत मैं आहे. तुझे अकेला नहीं छोड़ूंगा. मी तुला एकटं सोडणार नाही. संसार के अंत तक तेरे साथ में हो. जगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्या सोबत ये आहे. विश्वास करना पड़ेगा. हा विश्वास ठेवायला हवा. भले मेरे बाल खड़े हो ना हो, गरम महसूस हो या ना हो, ठंडी महसूस हो या ना हो, कुछ हो ना हो, मैं गिरूं या खड़ा रहूं, कुछ हो ना हो, लेकिन मेरा यीशु कहता मैं तेरे साथ में हूं, तो मेरे साथ में है. आम्हाला अनुभव मतलब म्हणजे आम्ही पडू, थंड हो, गरम हो, असं हो किंवा न हो, पण आम्हाला विश्वास ठेवायचा आहे देव आमच्या सोबत आहे. ये विश्वास करना होगा. असा विश्वास जब ठेवायचा. आप ऐसा करेंगे जर असं तुम्ही कराल तो हमारी जो पांचों इंद्रिय है त्यावेळेस आमचे 5 इंद्रिय आहे वो कहना शुरू कर ते देंगे, म्हणतील अरे बाप रे ठीक है, जो तू विश्वास कर रहा है ना वो ठीक है. अरे बापरे ठीक आहे, जो तू विश्वास ठेवत ना ते बरोबर आहे. छठी इंद्रिय खुलना शुरू हो जाएगी 6वा इंद्रिय उघडायला सुरुवात और होईल. ये छठी इंद्रिय विश्वास की इंद्रिय आणि है 6व्या इंद्रियाचं नाव आहे विश्वास. और ये 5 इंद्रियों पर विजय प्राप्त आणि करेगी 5 इंद्रियावर तो विजय मिळवेल और हम आगे बढ़ आणि पाएंगे. मग आम्ही पुढे जाऊ. आप आगे बढ़ते रहें. तुम्ही पुढे जात राहा. आप आगे बढ़ते रहें. तुम्ही पुढे जात राहा. आप जो आपके जीवन में जो नैसर्गिक चीजें हो रहे हैं, जो प्राकृतिक चीजें हो रही हैं, उसकी ओर देखना आप बंद कर दें. आणि ज्या आजूबाजूला तुमच्या बाजूला ज्या गोष्टी चालू आहेत, ज्या नैसर्गिक आहेत, त्या तुमच्या जीवनात घडत आहेत, त्याच्याकडे तुम्ही पाहणं बंद करा. क्योंकि वो वहां अगर हम वहां देखते हैं जर आम्ही त्याच्याकडे पाहिलं तो हमारी इंद्रियां चलना शुरू हो जाता है. मग आमची इंद्रिय चालायला लागतात. नहीं कभी नहीं हो पाएगा, होणार नाही, तो ऐसा ही रहेगा, तू असाच राहशील, तो बीमारी में मरेगा, आजारात मरशील, तो बीमारी में पकड़ा रहेगा, तू आजारामध्ये खिळून तेरे राहशील, परिवार कभी सुधर नहीं पाएगा. तुझा कुटुंब सुधारणार नाही. हमारी इंद्रियां बोलना शुरू कर देगी मग इंद्रिय बोलायला सुरुवात और हम करतील उस पर विश्वास करके बैठ जाएंगे. आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही बसू. हमें विश्वास का जीवन जीना है आम्हाला विश्वासाचं जीवन और जगायचं. विश्वास के लिए विश्वासासाठी आपको और मुझे प्रार्थना में बैठना पड़ेगा तुम्हाला आणि मला प्रार्थनेमध्ये बसावं लागेल. और आपको और मुझे परमेश्वर के वचन को पढ़कर उस पर विश्वास करना होगा. देवाचं वचन वाचून त्याच्यावर विश्वास ठेवावा कोई लागेल. ताकत नहीं आपके जीवन में जो आपको गिरा सके. कोणतीही ताकद नाही की जी तुम्हाला पाडेल. इसलिए अपने 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 शरीर पे भरोसा मत करें. आप तुमच्या शरीरावर विश्वास ठेवू नका. आपके इंद्रियों पर विश्वास ना करें. आप तुमच्या इंद्रियावर विश्वास ठेवू नका. पतरस ने यीशु की ओर जब तक देखता है जोपर्यंत पेत्र येशूकडे पाहत होता वो चलने लगा. तो चालू लागला. जब उसने नजर को हटाई ज्यावेळेस त्याने दृष्टी काढली वो नीचे गिर गया. तो बुडू लागला. पतरस में विश्वास था. पेत्रामध्ये विश्वास होता. बाइबल कहती है पतरस में विश्वास था, बायबल सांगतं त्याच्यामध्ये विश्वास होता, इसलिए वो पानी पर चला. म्हणून तर तो पाण्यावर चालला. लेकिन उसके उसको अविश्वास कौन लेकर आया? त्याच्या जीवनामध्ये अविश्वास कुणी आणला? कौन लेकर आया? कुणी आणला? उसके जो चारों ओर चीजें हो रही हैं उसने उसको अविश्वास में लेकर आया. त्याच्या आजूबाजूला जी परिस्थिती घडत होती ती त्या परिस्थितीने त्याच्यामध्ये अविश्वास जो आणला. भौतिक चीजें उसके चारों ओर हो रही थी, ज्या भौतिक गोष्टी त्याच्या बाजूला होत होत्या वो इतने प्रखर थे ती इतक्या प्रखर होत्या कि उसने उसके विश्वास को खो दिया. आणि
त्या पाहून विश्वासाला तो हरून बसला. मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, आपके चारों ओर क्या हो रहा है, तुमच्या आजूबाजूला काय होत आहे आप उन चीजों पर मनन ना करें. त्याच्यावर तुम्ही मनन करू नका. मेरा यीशु इसमें से बाहर निकालने के लिए आपको समर्थ है. माझा येशू त्याच्यातून बाहेर काढायला समर्थ आपको आहे. वहां से बाहर निकालेगा, तुम्हाला बाहेर काढेल, आपको विजय देगा. तुम्हाला विजय देईल. पतरस में विश्वास था, पेत्रामध्ये विश्वास होता. अगर नहीं था तो वो पानी से जहाज अपने नाव से बाहर नहीं आता, आणि जर विश्वास नसता तर त्यांनी नावेमधून पाय बाहेर काढलेच नसते. और वो चलता नहीं था. पाण्यावर चालला पण नसता. लेकिन बाइबल कहती है चला है. पण शास्त्र सांगतो तो चालला. उसके कौन अविश्वास लेकर आया? कोण अविश्वास घेऊन आला त्याच्यामध्ये? उसके चारों ओर की चीजें, आजूबाजूच्या गोष्टी. आपके चारों ओर क्या हो रहा है? तुमच्या आजूबाजूला काय होत आहे? जो आप यीशु पर विश्वास रखने के लिए आपको वो जो आपके और जो चारों ओर भौतिक चीजें हो रही है ना, वो आपके विश्वास को खो देगा. आणि ज्या आजूबाजूला गोष्टी चालू आहेत त्या गोष्टींमुळे आम्ही विश्वास आमचा कमी होतो, खत्म कर देगा आपके विश्वास. संपवतो विश्वासाला त्या गोष्टी. और आप चल नहीं पाएंगे, मग आम्ही चालू शकत नाही. उस पानी पर चल नहीं पाएंगे, पाण्यावर चालू शकणार नाही. आप विजय नहीं ले पाएंगे. विजय मिळवू शकणार नाही. क्या आप तैयार है आज यीशु के शब्दों पर विश्वास करने के लिए? काय तुम्ही तयार आहात येशूच्या शब्दावर विश्वास ठेवायला? आपके चारों ओर क्या चीजें हो रही हैं, तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे, उसके वो आपके विश्वास को खत्म करेगी. त्या गोष्टी तुमच्या विश्वासाला संपवतील बरं का. उस पर विश्वास मत कीजिए. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पतरस ने वहां विश्वास किया, पेत्राने विश्वास ठेवला. और क्या हुआ? 14:30 में लिखा है, मत्ती 14:30 में. मत्ती 14:30 मध्ये काय लिहिलंय? हाँ. परंतु वारा जोराचा पाहून तो भ्याला. वारा जोराचा पाऊन, इतना जोर से हवाएं थी, इतनी जोर से लहरें थी, तो भ्याला. वो क्या हुआ? घाबरला. वो डर गया. इतनी जोर से लहरें उठी, इतनी जोर से हवाएं उसको सुनाई दी. बाइबल कहती है वो डर गया. आप आज आपके चारों ओर क्या चीज हो रही है जिसकी वजह से आप डर गए हैं? आणि तुमच्या जीवनामध्ये आजूबाजूला काय गोष्टी घडत आहेत त्यामुळे तुम्ही घाबरला आहात? किस चीज से आप डरे हुए हैं? कोणत्या गोष्टीने तुम्ही घाबरला आहात? किसने आपको डरा है? कोणी तुम्हाला घाबरवलंय? ऐसी कौन सी चीज है जो आपको आज डरा रही है? अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला घाबरवत आहे? आपकी परिस्थिति, तुमची परिस्थिती, आपकी रिपोर्ट, तुमचे रिपोर्ट, आपका सिर का दुखना, डोकेदुखी, आपके पेट में दर्द है इसलिए, पोटातलं दुखणं, आपके सिर में छोटी सी गांठ है उसके लिए, डोक्यामध्ये छोटीशी गाठ आहे त्याच्यामुळे, या शरीर के अंदर कुछ गांठ है आपके शरीरामध्ये गाठ आहे म्हणून जिसकी वजह से आप डर गए हैं. ज्याच्यामुळे तुम्ही घाबरला आहात. आप सोच रहे हैं मेरे जो कैंसर हो जाएगा. तुम्हाला असं वाटत असेल मला कॅन्सर होईल. आपको ऐसा लग रहा है कि मैं मर जाऊंगा. तुम्हाला असं वाटत असेल मी मरतो की काय. मेरे शरीर के अंदर बड़ी भयानक बीमारी है. माझ्या शरीरामध्ये खूप भयंकर आजार आहे. ऐसा आप सोच रहे हैं, असं तुम्हाला वाटत और आहे. वो सोच की वजह से आप डर गए हैं. त्या विचारांमुळे तुम्ही घाबरला आहात. आपके डॉक्टर कह रहे हैं कि आप अभी प्रार्थना करना शुरू कर दें. आणि डॉक्टर प्रार्थना करना शुरू कर दें. प्रार्थना करायला सुरुवात करा. आपको कोई बचा नहीं पाएगा. तुम्हाला कोणी वाचवणार नाही. आप उसको सुनकर डर गए, ते पाहून घाबरले, और आप बैठ गए एक जगह पे. आप हताश हो गए, तुम्ही हताश झाले, आप निराश हो गए. तुम्ही निराश झाले. आगे बाइबल कहती है पवित्र शास्त्र सांगतं जब वो डर गया, तो घाबरला आगे क्या हुआ? आणि बुडू लागल्यावर, और वो डूबने लगा. बाइबल कहती है वो डूबने लगा. तो ओरडत बोलला. वो जोर से चिल्लाया, डूबने लगा. बाइबल कहती है जब वो डर गया, जब आदमी के अंदर, मनुष्य का जब डर समाता है, आदमी डूबने लगता है. तो ओरडत बोलला, हाँ, हे प्रभु, हाँ, मला तार. अभी सुनिए, इसने एक अच्छा काम यहाँ पर किया है. आणि त्यांनी एक चांगली गोष्ट ह्या ठिकाणी केली. जब वो डर गया, ज्यावेळेस तो घाबरला, जब वो डूबने लगा, ज्यावेळेस तो बुडू लागला, उसने बाकी भी 11 शिष्य वहां बैठे हुए थे. आणि त्या ठिकाणी 11 शिष्य सुद्धा बसले होते. उसने उनको आवाज नहीं लगाया. त्या शिष्यांना त्यांनी आवाज दिला नाही. सामने यीशु है, वो जानता है, आणि समोर येशू आहे त्याला माहित आहे. लेकिन अब उसका जो विश्वास है खो चुका है. आणि त्याचा विश्वास तो हरवलेला होता. तो अब वो यीशु को आवाज देने की बजाय उसने याकूब को आवाज देना चाहिए था. आणि येशूला आवाज द्यायचं सोडून त्यांनी काय करायला हवं होतं? विश्वास तर हरवलेला आहे, मग त्यांनी याकोबाला आवाज द्यायला पाहिजे. याकूब मुझे बचा लो. याकोबा मला वाचव. यूहन्ना मुझे बचा लो. यूहन्ना मला वाचव. यहूदा मुझे बचा लो. यहूदा मला वाचव. उसने अलग अलग चेलों का नाम लेकर वो बुलाया होता. आणि त्यांनी वेगवेगळ्या शिष्यांना आवाज देऊन बोलवलं असतं.
लेकिन उसने ऐसा नहीं किया। पण त्याने तसं नाही केलं. उसको मालूम है त्याला माहित आहे जिसको देखते हुए मैं पानी पर चला हूं, ज्याला पाहून मी पाण्यावर चाललो ना, वो मेरे सामने अभी भी खड़ा है। अजूनही तो माझ्या समोर आहे. हवाएं उठ रही हैं, वादळ तर आहे, लहरें उठ रही हैं, लाटा आहे, लेकिन उस समय भी पण त्यावेळेस सुद्धा उसने यीशु को आवाज दिया। त्याने येशूला आवाज मैं दिला. आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, जब आपकी परिस्थिति डूबने लायक हो, आणि तुमची परिस्थिती तुम्हाला बुडवण्यासारखी असेल, यहाँ वहाँ लोगों को आवाज मत इकडे मारे। तिकडे लोकांना आवाज देऊ नका. आपके सामने एक व्यक्ति खड़ा है तुमच्या समोर एक व्यक्ती उभा आहे, जो पानी पर खड़ा है, जो पाण्यावर आहे. उसका नाम यीशु मसीह त्याचं है। नाव येशू ख्रिस्त उसको आहे. आवाज दे, त्याला आवाज द्या, उसको आवाज दे, त्याला आवाज द्या, उसको आवाज दे, त्याला आवाज द्या, चिल्लाए, ओरडा, चिल्लाए। आरोळी करा. पतरस ने चिल्लाया, आणि पेत्राने आरोळी मारली. यीशु येशू, मुझे बचा, मला वाचव. यीशु येशू, मुझे बचा, मला वाचव. क्योंकि बचाने वाला एक ही व्यक्ति है आणि वहाँ। वाचवणारा एकच व्यक्ती आहे त्या ठिकाणी, उसका नाम यीशु मसीह। त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. अगर उसने आवाज दिया होता यहूदा को, जर त्यांनी यहूदाला आवाज दिला असता, लुका को आवाज दिया होता, लुकाला आवाज दिला असता, योहान को आवाज दिया होता, यहोवाला आवाज दिला असता, कुणी सांगितलं तुला जायला, ते म्हणले असते कुणी सांगितलं तुला पाण्यात जायला. आपला डोका चालवतो स्वतःच डोकं चालवतो का, आमच्या तुझ्या बरोबर आम्ही पण मरू का, तेरे साथ हम भी मरे क्या, तुझ्या बरोबर आम्ही मरावं की तू काय, अकेला मर, तूच मर बाबा, तेरी बॉडी उठा के हम जला गाड़ देंगे, आणि मग तुझं शरीर उचलून आम्ही पुरून टाकू. कोई बात नहीं, तेरे घर पे लेके चले जाएंगे, काही हरकत नाही, तुझं प्रेत घरी घेऊन जाऊ हालेलुया, प्रेज द लॉर्ड बोल देंगे। आणि प्रेज द लॉर्ड म्हणू आम्ही. कौन बोला तेरे को जाने के लिए, कुणी सांगितलं तुला जायला, क्यों क्यों इतना ताकत दिखाता है, का तर एवढी ताकद दाखवतो, क्या है कि इतना इतना हमको 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 दिखाना चाहता है, तो काय आम्हाला दाखवू इच्छितो का, इतना डेयरिंग करता है। एवढी तुझी डेअरिंग आहे का. हाँ, लोग नाम रखते हैं, लोक नाव ठेवतात. हम अगर लोगों की ओर देखकर आप चलेंगे, जर लोकांकडे पाहून तुम्ही चालाल, यही आपको जवाब मिलेगा। असेच उत्तर तुम्हाला भेटतील. किसने बोला था, कुणी सांगितलं, सेवा करने के लिए किसने बोला था, सेवा करायला कुणी सांगितली, खायला भेटत नाही सेवा करायला, सेवेमध्ये खायला भेटत आला नाही. ना अनुभव, आता कळलं ना, हम बॉम्ब मारना शुरू कर देते हैं। आणि मग ओरडाओरडी सुरू होते. कोई देखने नहीं आया, कुणी पाहायला नाही आलं, मैं बीमार है, कोई देखने नहीं आया, मी आजारी आहे, मला पाहायला कुणी आलं कोई नाही, देखने नहीं आएगा। कोणी पाहायला येणार नाही. निराश मत होना, निराश होऊ नका. कोई आए या ना आए, कोणी येऊ किंवा न येऊ, आपका विश्वास कम नहीं होना है, तुमचा विश्वास कमी होऊ देऊ क्योंकि नका. 24 घंटा यीशु मसीह आपके साथ है। 24 तास येशू तुमच्या सोबत आहे. कोई मनुष्य आपके साथ नहीं रहने वाला, कोणी मनुष्य तुमच्या सोबत येणार कोई नाही, आपको देखने भी नहीं आने वाला, कोणी तुम्हाला पाहायला पण येणार नाही. और इसकी वजह से आपका विश्वास मत कम करें। आणि याच्यामुळे तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. हमारा विश्वास कब कम होता है मालूम, आमचा विश्वास कधी कमी होतो, चर्चेत बांचळ दादा आले नाही बघायला, मला प्रार्थना करायला आले नाही, हमारा विश्वास कम, मग आमचा विश्वास कमी होतो. मैं उनकी ओर देख के जीवन नहीं जीता, मी त्यांच्याकडे पाहून जीवन जगत नाही, मैं प्रभु यीशु की ओर देखकर जीवन मी जीता हूं। येशूकडे पाहून जीवन जगतो. जब मैं यीशु मसीह में मेरा जीवन मैंने दिया, आणि ज्यावेळेस मी माझं जीवन ख्रिस्ताला दिलं, और मैंने कहा मी म्हटलं प्रभु मैं तेरी ओर देखकर चलने वाला हूं, मी तुझ्याकडे पाहून चालणार आहे, किसी मनुष्य को देखकर मैं मेरा जीवन नहीं जीऊंगा, कोणत्या मनुष्याकडे पाहून मी जीवन जगणार नाही, क्योंकि मैं तेरी सेवा के लिए आ रहा हूं, कारण की मी तुझ्या सेवेसाठी येत और आहे, जो भी मेरी जरूरतें है वो तू देने वाला है। आणि माझ्या सर्व गरजा तू पूर्ण करणार. कोई व्यक्ति मेरी जरूरतों को पूरा नहीं करेगा, कोणत्याही व्यक्ती माझ्या गरजा पूर्ण करणार नाही. और मैंने चलना शुरू किया, आणि मी चालायला सुरुवात केली. मैंने आज तक मेरी ये गवाही है, आज तक मैंने किसके सामने ऐसे नहीं किया, आणि मी माझी ही साक्ष आहे, आतापर्यंत आजपर्यंत मी कुणाकडे पैसे मागितले नाही, कभी नहीं, कधीच नाही, कभी नहीं, कधीच ये नाही. मेरी गवाही है। ही माझी साक्ष आहे. और जब भी मुझे जरूरत होती है, ज्या ज्या वेळेस मला गरज वाटते, मैं घुटने पर जाता हूँ, मी गुडघ्यावर जातो. जब नहीं, मैं रोज ही जाता हूँ घुटने पर, कधी कधी नाही तर रोज मी गुडघ्यावर जातो, और खुदा को कहता हूँ आणि देवाला म्हणतो, तू मेरा यहोवा ईरे है, तू माझा यहोवा ईरे पुरवठा करणारा आहे, तू मुझे खाना खिलाने वाला है, मला भोजन देणारा आहे. और मैं चिल्लाता नहीं, मी किसी के सामने चिल्लाता नहीं, कुणासमोर आरडाओरड करत नाही. मेरा घर खाली है, माझं घर रिकामा आहे, मेरे पास में पैसे नहीं है, माझ्याकडे पैसे मैं नाहीये, इतने सालों से सेवा कर रहा हूँ, मी एवढ्या वर्षापासून सेवा करतो, देखो मेरे पास में कुछ नहीं है, माझ्याकडे काही नाहीये. और यही चीजें हमारे जीवन में ना हमें आशीष रुका देती है। आणि ह्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये मधील आशीर्वाद थांबवतात. कल मैं आपको 5 मिनट इसके बारे में बताऊंगा, मी तुम्हाला उद्या 5 5 मिनट इसमें बताऊंगा, मैं 5 मिनिट मी तुम्हाला सांगेल उद्या। उद्या.
प्रभु ने हमको आशीषित किया है, देवाने तुम्हाला आशीर्वादित केलंय, लेकिन आशीषित कैसे खो सकते हैं? पण आशीर्वाद कसा हरवून बसतो, कैसे खो सकते हैं हम? कसा आशीर्वाद हरवून बसतो? प्रभु ने आशीषित किया है, देवाने आशीर्वाद हम दिलाय. आशीषित लोग हैं, आम्ही आशीर्वादित लोक लेकिन आहोत. हम जवाबदार हैं हमारे जीवन के अंदर आशीष को खोने के लिए। आणि आशीर्वाद आमच्या जीवनातून जाणं याला आम्ही जबाबदार हम आहोत. जवाबदार हैं। आम्ही जबाबदार और आहोत. कैसे कसं हम आशीष को खो सकते हैं, आम्ही कशा पद्धतीचा आमचा आशीर्वाद जाऊ शकतो कल हम बात करेंगे। उद्या आम्ही पाहणार लेकिन आहे. आज मैं कहना चाहता हूँ, पण मी तुम्हाला आज सांगतो, अगर आप डरे हुए हैं, तुम्ही आज घाबरलेले आहात, आप डूब रहे हैं, तुम्ही आज बुडत आहात, आप चिल्लाएं। तुम्ही जर आज बुडत आहात तर तुम्ही आज आरोळी करा. किसका नाम लेकर? कुणाचं नाव घेऊन आरोळी करायची? यीशु का नाम लेकर। येशूचं नाव घेऊन आरोळी आगे मारा. बाइबल कहती है, पुढे बायबल असं सांगतं, हे प्रभु मला तार. हाँ, आणि लागलेच येशूने आपला हात पुढे करून, सुनिए, लागलेस, बाइबल कहती है उसी समय, लागलेच येशूने आपला हात पुढे करून, मेरा यीशु हमेशा हाथ आगे करने वाला है। माझा येशू नेहमी हात पुढे करणारा आहे. आप आवाज दे, तुम्ही आवाज द्या, आपको अपना हाथ आगे करेगा तो तुमच्या पुढे हात पुढे करेल, और वो आपको उठा लेगा। तुम्हाला तो उचलून घेईल. लेकिन आवाज मारना जरूरी है। पण आरोळी मारणं गरजेचं आहे. अभी अगर वो आवाज नहीं मारते यीशु को, जर तो येशूला आवाज मारला नसता त्याने, तो यीशु बोला तो शायद वो पत्रस उसको या लुका को बुलाता होगा, आणि तो लुकाला बोलवते की काय, शायद वो योहान को बुलाता होगा। कदाचित तो योहानाला बोलवतो की काय, प्रभु यीशु इंतजार करने कब मुझे बुलाए। आणि मग येशू वाट बघत असेल की बाबा मला कधी बोलवेल. लेकिन एक बात अच्छी हुई, पण एक गोष्ट चांगली झाली, 4-5 गुलंटी खाने से पहले, आणि 4-5 गटांगळ्या खाण्याच्या अगोदर उसने पहले यीशु को आवाज मार दिया। पहिलाच आवाज त्याने येशूला दिला. अगर वो यहूदा को बोलता आजा बचाने, तो जर म्हणला असता यहूदा मला वाचवायला तो ये, पहले 10 बातें वो सुनाता। मग तो 10 गोष्टी ऐकवला असता. क्यों गया, किसने बोला था, का गेला, कुणी सांगितलं, और वो रस्सी ढूंढता था, कहाँ रस्सी है। आणि मग त्यांनी रस्सी शोधली असती, कुठे आहे रस्सी, जब तक ये प्रेज द लॉर्ड हो जाता, तोपर्यंत हा एकदम गेला असता, प्रेज द लॉर्ड हो प्रेज द लॉर्ड झाला असता, जाता। रस्सी टाइम तो ढूंढने में चले जाता, आणि रस्सी शोधायला वेळ गेला असता. पता नहीं रस्सी थी कि नहीं वहां पर, माहित नाही रस्सी होती की नाही. ये सब बैठे हुए 11 लोग सगळे ते बसलेले आहेत, घाबरलेले आहेत. लेकिन अच्छा हुआ, पण एक गोष्ट चांगली झाली, यीशु का आवाज त्याने दिया। येशूला आवाज दिला. देखिए, पहा, डूबते भी परिस्थिति में आणि बुडत असताना सुद्धा किसी को आवाज मत दे। कुणालाही आवाज देऊ नका. आपको लोग कहेंगे मैं तेरे साथ हूं, लेकिन हमारे साथ नहीं होते। लोक तुम्हाला म्हणतील मी तुझ्या सोबत आहे, पण ते नसतात. मैं तेरी मदद करूंगा, लेकिन मदद नहीं करते। ते म्हणतील मी तुला मदत करीन, पण करत नाहीत. मुझे मालूम नहीं आपने अनुभव लिया है कि नहीं, मला माहित नाही तुम्हाला अनुभव आलाय की नाही, लेकिन मैं इसको जानता हूं। पण मला हे माहिती आहे, लोग आपको कभी हाथ नहीं देंगे, लोक कधीच तुम्हाला हात देणार नाहीत. लेकिन एक यीशु है पण एक येशू आहे जो आपको हमेशा हाथ देगा जो तुम्हाला नेहमी हात देईल, और आपको बाहर खड़ा करेगा, तुम्हाला बाहेर काढेल, डूबने से बचाएगा, तो बुडण्यापासून वाचवेल. डूबने से बचाएगा।